की मित्रता है. रसिक मित्र हो नमस्कार. रंगदर्पण मांजरे आपल्या समोर सादर करीत आहे 2 अंकी नाटक पुनश्च. एका मध्यम प्रतिभेच्या नाटककाराच्या अंताची हृदयस्पर्शी गोष्ट. लेखन आणि दिग्दर्शन नारायण आशा आनंद. सूत्रधार रुद्रेश उत्तम महमूद. प्रकाश योजना आणि नेपथ्य गजानन झर्वेकर. पार्श्वसंगीत रुद्रेश उत्तम महमूद. वेशभूषा महादेव कृष्णा सावंत. रंगभूषा उगम जांभळकर. नेपथ्य निर्माण कालिदास मोहन महमूद. रंगदर्पण मांजरे प्रस्तुत 2 अंकी नाटक पुनश्च. काय चाललंय? होली है भाई, होली है. होली है. असं करू नका हो, मला रंगांची एलर्जी आहे. रंगाची एलर्जी हाय तरीच. त्या बनेल माणसाने माझ्यासारख्या रंगभूमीच्या नादी लावला आणि आता पण रंगांची एलर्जी आहे. मला अलीकडे सायनसचा त्रास सुरू झालाय. रंगांमुळे शिंका येऊ लागतील. एकदा का सायनस उफाळून आला की मग काही खरं नाही. जा तुम्ही आता बाहेर जा. त्यांना लिहायला एकांत लागतो. जा. सर, एकांतात लिहिलेलं नाटक तिकीट खिडकीवर एकटं नाही का पडणार? अशुभ बोलण्याशिवाय तुला चैन पडत नाही का रे? नेगेटिव्हिटी, फक्त नेगेटिव्हिटी. जा.
खाण्यापिण्याची हगण्या मुतण्याची सगळी सोय केलेली आहे. एका फोनवर काय वाटेल ते मिळेल, पण दुसऱ्या अंकाची शेवटची ओळ पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पाऊल टाकता येणार नाही. हे चुकीचं आहे. होळीच्या दिवशी चोरी करणं चुकीचं नाही. म्हणून काय, एका सभ्य घरातला एक निरुपद्रवी नाटककार चोरायचा? स्क्रिप्ट चोरण्यापेक्षा नाटककार चोरणं चांगलं. काय? थांब. असं नाही होऊ शकत. अगोदर एका खंब्यात एक अंक व्हायचा, नंतर 2 झाले, आता 4 सुद्धा कमी पडतायत. बायपास झाल्यापासून जवळपास मी बंदच केलंय. अरे अरे अरे, साले एवढ्या कच्च्या दिलाचे तुम्ही भिडणार कसे? सुरू कर. हा बाहेर एवढा गोंधळ कसला चाललाय? होळी आहे आज, मुकाट्याने सुरू कर. हे बघ, असा हा आक्रस तळेपणा चुकीचा आहे. आम्हाला असं लोंबकळत ठेवणं चुकीचं नाहीये का? माझ्यावर कोणी अवलंबून राहावं, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवाव्या, हल्ली मला फारच विचित्र वाटतंय आणि भीतीदायक सुद्धा. आणि जर तसं कोणी करत असेल तर त्यासाठी मला जबाबदार धरू नये. सवय कोणी लावली आम्हाला हे अगोदर मिरवताना कळत नव्हतं का? पळकुट्या. तेव्हा माझे स्वतःबद्दल भीषण गैरसमज होते, इतर गोष्टींबद्दलही होते. मी दोषी आहेच, मी अजिबात अमान्य करत नाहीये. पण माझ्या गैरसमजांना सतत खत पाणी घालणारे इतर लोकही होते ना. निदान त्यांनी तरी मला त्यांनी काय? त्यांनी तरी काय माझ्यासाठी आहे का? तुम्हाला कोणी सांगून ठेवतो माझ्यावर घसरलं असतं. कुणाचं कुठे काही चुकलं खबर माझ्यावर. उठता बसता भावूक व्हायची सवय कधी सोडणार आहेस तू? आणि माझ्या बोलण्याचा रोख तुझ्याकडे नव्हता. कुणाकडे होता? अरे कुणाकडे होता? माहित नाही. तसा तो निश्चित कुणाकडेच नसावा. आणि माझ्या कुणावरच रोष नाहीये. हे बघ, माझेच गैरसमज होते ते. मला आता जाऊ दे. तुझे गैरसमज होते ते आता दूर झाले, म्हणजे जास्तच नेगेटिव्ह. मग बरंच आहे ना, काम सोपं झालं. सुरू कर. गैरसमज दूर झाले असं कधी म्हणालो मी? हा? माझे गैरसमज होते हे कळलंय आता. याचा अर्थ गैरसमज दूर झाले असं नाही होत. व्हॉटेव्हर, पण म्हणजेच सिच्युएशन इज पूर्वीपेक्षा बेटर ना. कसं कसं काय? उलट आता कसलाच आधार राहिला नाहीये. अगदीच बेसलेस. कोलांट्या मारू नको, कोलांट्या मारू नको. खून करू शकतो मी तुझा. मनाची पूर्ण तयारी झाली माझी. एका आउटडेटेड नाटककाराला आरपार चिरताना माझा हात जरा सुद्धा कापणार नाही. तू मला समजून घे ना, मला काय म्हणायचंय. डायरेक्टर असला म्हणून काय काय समजून घ्यायचं मी नाही घेणार. आता अजिबात काही समजून घेणार नाही मी. तरी मी लिहावं असा आग्रह आहे तुझा. मला चतुरपणात सोड. मी भावूक व्हायचं सोडून दे.
कोण आहे? सर बाळू धुर्वे वज्राबाद पेठ सांगोला. काय आहे? झाला का? येडपट 3 मिनिटं नाही झाली तरी अजून एवढ्यात कसं होईल? नाही म्हणजे सुरू झालं का? कोणाला उत्तर द्यायची? खरंच झेपत नाही आता हे. कोण आहे? ऍक्टर आहे. ड्रॅमॅटिक्स मध्ये MA केलंय. नंतर दुबेचं एक नाटक केलं. अभ्यासू ऍक्टर आहे त्यामुळे सध्या काम नाही. पोटासाठी गवंडी काम करत होता. नशीब जर्नलिझमचा कोर्स करणाऱ्या त्याच्या मित्राला कळालं. त्याने पेपरात बातमी दिली. मी बोलावून घेतलं. सर हो सर. अरे सगळे जण कसे लटकले आहेत बघ. होतंय. हा बरा बरा सर. हा. निवांत होऊ द्या म्हणावं. पण चांगला होऊ द्या. लांब लचक. बर. थोडक्यात उरकू नका म्हणून सांगा सर. काही काळजी करू नको. हो सर. हा? नाचून नाचून भूक लागली अहो. थोडे टोमॅटो घेऊन येऊ का? ये. चांगले टोमॅटो कुठे मिळतील हो सर? मला सतत प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. बजावलंय तुला. त्यांना विचारा ना, त्यांना माहिती असेल. असले प्रश्न विचारायला आणलंय का त्यांना? बिंडोक. तसं नाही हो सर. आदर वाटतो त्यांच्याबद्दल. म्हटलं रायटर आहेत, माहिती असेल. मीच येतो बघून. 15 मिनिटात आलो सर. सावकाश. पण चला की चालणार नाही. हॅलो. हां हॅलो पप्पा. मी घरी नाही येणार. बरं मग मला सांगा बरं. आणि वाट बघू नका माझी. हॅलो. अरे पण चालल्यास कुठे? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हां हॅलो. अरे आहेस कुठे आता? अरे नेटवर्कमध्ये डिस्टर्बन्स आहे. अकाउंटमध्ये पैसे टाकले पाहिजेत का? नको कळवतो लागेल. सेफ जर्नी. सेफ जर्नी एवढं सोपं आहे का? अरे पुढे आहे का? पुढे आहे का? अरे इथेच विसरून गेला होतास. म्हटलं हा बाहेर आणि चाकू इथे. कसं होणार? हा? असं बेफिकीर वागणं बरं नाही. पण तू चाकू कधीपासून ठेवायला लागलायस? बाकी एका अर्थानं बरं आहे. तुझे निर्णय होतात, माझे निर्णयच होत नाही. पेन जवळ ठेवण्यापेक्षा चाकू ठेवणं जास्त शहाणपणाचं नाही का? पेन दुसऱ्याकडे मागता येतं, चाकू मागून मिळत नाही. ये. हॅलो. अगं आपल्या घरात नवीन चाकू आहे का? नाही. अगं पम्यानं फोन केला होता. तो आज घरी नाही येणार. का ते मी नाही विचारलं. हॅलो. हॅलो. अजून नाही सुरू झालं. सर हो जिम मधला वर्कआउट अर्धवटच सोडून आले. महत्वाचं विचारायचं राहूनच गेलं. काय? कॅरेक्टरसाठी फिजिकल रिक्वायरमेंट्स काय आहे? अगं
कॅरेक्टर अजून लिहिलं जायचं आहे. हो तरी पण अंदाजे फिगर कसा हवाय ते आताच कळलं तर बरं आहे ना. त्यांना विचार. तुझ्या काय अपेक्षा आहेत? हो सर, अपेक्षा ठेवून काम करणं पटत नाही हो सर मला. आर्ट इज द रिफ्लेक्शन ऑफ माय इनर जर्नी. म्हणजे मला लिबरेट व्हायचं आहे. म्हणजे पहिल्या अंकात काहीतरी वेगळं आणि दुसऱ्या अंकात वेगळंच काहीतरी. कळतंय ना तुम्हाला? आय वुड लव्ह टू एक्सपेरिमेंट ऑन माय बॉडी. पण ना जिम इन्स्ट्रक्टरला अगोदरच कल्पना द्यावी लागते आणि डाएटचं पण बघावं लागतं. नाही, कॅरेक्टरचा थोडासा अंदाज आला की लगेच तुला कळवतो. प्लीज, आय एम फीलिंग सो एक्साइटेड यू नो. प्रमुख स्त्री पात्र ही करणार आहे. मी घेईन करून. मनासारखं स्त्रीपात्र मिळणं अशक्य असतं. बाहेर खरंच कोणी हसतंय की मलाच भास होत आहे. होळी आहे आज, तू मुकाट्याने सुरू कर. तरी पण एवढं हसण्याचं कारण? कासावीस व्हायची गरज नाही. आपल्याला कोणी हसत नाहीये. मग कोणाला हसतायत? कोणालाच कोणी हसत नाहीये. भांग लावली आहे त्यांनी. तू लिहायला बस. पाडव्याला शुभारंभासाठी शिवाजी मंदिर बुक करून ठेवलं आहे. नालाय का? काय झाली का सुरुवात? या या, अगदी वेळेवर आला तर बघा. अगोदर ओळख करून देतो. ओळख झालेली बरी, म्हणजे पुढे काही कॉन्ट्राडिक्शन व्हायला नको. हे आपले प्रोड्युसर. सगळं मनासारखं चाललंय ना? काहीही मागायला संकोच करायचा नाही. लिखाण जोरात झाला पाहिजे बस. पेपर नको का लिहायला? दिलेत ना. एक कशाला 10 नाटकं लिहून होतील एवढे पेपर आहेत. पेपर म्हणजे ते कोरे पेपर नाही हो. पेपर म्हणजे आपलं न्यूज पेपर. म्हणजे कसं आहे, विषय सामाजिक पाहिजे, नाहीतर वजन नाही येत. एक काम करा, मागच्या 5-6 महिन्याचे पेपर पाठवून द्यायला सांगतो रद्दीवाल्याला. चालून बघा काही कामाचं मिळतं का. कशाला उगाच. नाटक डोक्यातच आहे त्यांच्या. वा, या बात. नाही आमचं कामच पडलं. काय हवं नको काही कमी पडू नये म्हणून विचार. प्रोड्युसर म्हणून पहिलंच नाटक आहे त्यांचं. हो, पण कामात गलती नाही व्हायची. 50 प्रयोगांचं बुकिंग आत्ताच खरून आलं. नावाचं ठरलं का? नाही नाव आत्ताच देऊन टाकलं तर बरं होईल. उद्यापासून जाहिरात सुरू करायची आहे. काय करतात हे? बिझनेस. बिझनेस आहे हो, छोटासा भांगेचा बिझनेस आहे. म्हणजे कसं आहे, यंदा ना अख्ख्या मुंबईत होळीसाठी आपलीच भांग आहे. अरे विसरलोच बघा. घ्या, भांगेच्या गोळ्या आहेत, खास तुमच्यासाठी बनवल्या. रायटिंगसाठी लागतं म्हणे. नाही, कल्पनाशक्ती जागी करण्यासाठी काही रायटर अफू गांजा बिंजा लावूनच लिहायला बसतात असं कळालं. म्हटलं बरंच आहे, खर्चाच माल आहे, तुमच्यासाठी खास बनवलाय. सुचेल काहीतरी सॉलिड. वाचनाची भारी आवड दिसते. आमच्यात तसलं काय नाही. नाहीतर तुमची काय गरज होती? मीच लिहून टाकली असती की 15-20 नाटकं. नाही तसं लिटरेचरशी अगदी संबंध नाही, अशातला भाग नाही. त्याचं काय आहे, वडिलांचं पुस्तकांचं दुकान होतं. भारी धार्मिक पुस्तकं सगळी. रामरक्षा, व्यंकटेश स्तोत्र, दासबोध, मनाचे श्लोक, ती आपली भगवद्गीता, भागवत पुराण सगळी. काय साली जाडजूड पुस्तकं. जोरात चालायचं दुकान. पण त्यामुळे वडिलांना कधी वाचायला टाइमच मिळायचा नाही. मग त्यांनी ठरवलं आता वाचायचंच. डायरेक्ट भगवद्गीताच घेतली की वाचायला सुरुवात केली. दुकानाच्या कोपऱ्यात बसून एकटेच वाचत होते. वाचता कौरव पांडव सैन्यांचे भले मोठे आकडे आले आणि वडिलांना अटॅकच आला की हो, हार्ट अटॅक. ऍडमिट करावं लागलं. त्यात पुन्हा गीता वाचन अर्धवट राहिल्याचं दुःख मला पाहावे ना. म्हटलं जमेल तशी आपणच वाचून दाखवावी. हॉस्पिटलातच
वडील सलामीवर असताना बाजूला बसून गीतापाठ चालू केला. पहिला अध्याय चालू होता आणि पुन्हा नेमके ते कौरव पांडव सैन्याचे भले मोठे आकडे आले आणि वडिलांना दुसरा जबरदस्त अटॅक आला. अध्याय पूर्ण व्हायच्या आतच गेले. आयुष्यभर पुस्तकं विकली पण वाचन काही त्यांच्या नशिबी नव्हतं. आपलंही मन उडाला हो पुस्तकावरचं. म्हटलं नवीन बिझनेस सुरू करायचा. भांगेचा सुरू केला पण पुस्तकांचा भला मोठा स्टॉक पडलेला होता. भाऊ म्हणाला भांडवल वाया जाता कामा नाही. भांगेच्या गोळ्या धार्मिक पुस्तकांच्या कागदात बांधून विकू. डबल धमाका. बिझनेस जोरात चालायला लागला. आता बरं चाललं. जगभर माल जातो आपला. मंत्रालयात सुद्धा आपलीच भांग असते. पुढच्या वर्षी इलेक्शन लढवायचा विचार आहे. एक युनिव्हर्सिटी खोलली आहे. टीव्ही चॅनल आहे. 12 सुपरहिट सिनेमा प्रोड्यूस केले. आता म्हटलं नाटक करू. कलेला उत्तेजन. त्यासाठी मला उचललं. उचलत काय म्हणता राव? चोरला म्हणा की. लहानपणापासून चोरी करण्याची भारी हौस. एरवी माणूस फक्त फेडता येत नाही. होळीला वर्षातनं एकदा चान्स मिळतो. म्हटलं या वर्षी काहीतरी खास चोरायचं. एवढ्या डायरेक्टर साहेबांची भेट झाली. योगायोगाने बोलण्याच्या ओघात त्यांचं दुःख कळालं. मन सुन्न झालं. म्हटलं यंदा अख्खा नाटककार चोरायचा. चोरला. हे बघा, मला हे जमायचं नाही. तुमच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, धडाडी आहे. एखादा दुसरा रायटर शोधा, चांगला असेल. काय हा नम्रपणा? नाही तुम्हाला सांगतो हल्ली नम्रपणाशिवाय माणसं मोठी नाही व्हायची. पोरांना सुद्धा रोज हेच सांगतो मी. नुसतं बिग बॉस बघू नकोस. एवढी मोठी मोठी माणसं पण बिग बॉस समोर कशी नम्र होऊन वागतात हे शिकून घे. खरं की नाही? आणि पैशांचं काय हो? पैशाने सगळंच होत नसतं. पैशाने फक्त विकत घेता येतं. साहेबाने सांगितलंय तुमचा माल सॉलिड असतो. आणि हो, मानधनाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तसं नाही हो, पण काय माझ्या आत खरोखरच काहीच नाहीये. आत म्हणजे कुठे? नाही आपला लिटरेचरचा तेवढा अभ्यास नाही. समजावं ना त्यांना. हो काय समजा? हा काय कमी पडतं? स्पष्ट बोला. प्रॉब्लेम आहे तर सॉल्व्ह करू. नाही लाजायचं नाही. लाजेमुळे प्रगती थांबते माणसाची. कसं सांगू तुम्हाला? हो आम्हाला समजेल असं सांगा. काही खाजगी असेल तर कानात सांगा. या कानाचं त्या कानाला कळणार नाही. स्टोरी, नाटक लिहायला नवीन स्टोरी लागते ना. माझ्याकडे स्टोरीज नाही. मग जुनी घ्या. हो नवीनच स्टोरी पाहिजे असं कुठे लिहिलंय? स्टोरी महत्वाची नाही हो, ती कशी सांगायची हे महत्वाचं असतं. अगदी पुस्तकातली घेतली तरी चालेल. एक काम करा, शेतकऱ्याची घ्या. शेतीच्या स्टोऱ्यांना हल्ली डिमांड आहे. माझा शेतीच्या कामाशी कधी संबंध आलाच नाही. हो मग लाकूड तोड्याची घ्या. हो पिढ्या घडवल्या हो या स्टोरीनं. आणि लाकूड तोड्याचा प्रामाणिकपणा पुढच्या पिढीला कळायला नको. लाकूड तोड्याची घ्या. अहो, माझे वडील शाळा मास्तर होते हो. तेव्हा माझा असल्या कष्टाच्या कामांशी कधी संबंध आलाच नाहीये. मी सुद्धा प्राध्यापक मराठीचा. त्यामुळे माझ्याकडे स्टोरीज नाही. उगाच लंगड्या घोड्यावर पैसे लावू नका. तुम्हाला आजी नव्हती का? आजी होती. तिच्याकडे स्टोऱ्या पण पुष्कळ होत्या. अरे वा क्या बात. त्या सुद्धा रायटर का? द्या बघू. त्यांचा नंबर द्या. नाही दिला असता, पण त्या मोबाईल बाजारात येण्या अगोदरच गेल्या. 20 वर्ष झाली ते. अरे रे वाईट झालं. नाही तर त्यांना सुद्धा कामाला लावता आलं असतं.
मानधनाचा प्रॉब्लेमच नाही. हो, केवढी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली बघा त्यांच्या जाण्यानं. 20 वर्षापूर्वी आपल्याला पत्ताच नाही. वाईट झालं. दुःख करू नका. तिच्याकडे स्टोऱ्या पुष्कळ होत्या, पण तिला लिहिता येत नव्हतं. आणि तुम्हाला लिहिता येतं, पण तुमच्याकडे स्टोरीच नाही. असं. दैवाचा खेळ दुसरं काय. अरे हो, एवढा त्रास कशाला करून घेतोय आपण. बाळू, तिथे वायफाय सुरू आहे ना, जा एक लॅपटॉप पाठवून द्यायला सांग. गुगल करा, तिथे पाहिजे तेवढ्या स्टोऱ्या मिळतील. गुगलवर स्टोरी नाही मिळणार. ते गुगल आहे, तिथे सगळं मिळतं. अहो, सगळं काही मिळत असेल, पण स्टोरी नाही मिळणार. तुम्हाला माहित नाही हो, गुगलवर स्टोरी मिळेल. बाळू, चल पटकन लॅपटॉप घरी जा. सांगितलं ना तुम्हाला नाही मिळणार आहे म्हणून. एवढं साधं आणि सोपं कळत कसं नाही हो तुम्हाला. सगळं काही गुगलवर सापडत असेल ना, तर रायटर सुद्धा गुगलवर शोधा. हो साहेब, हो हो, रागावता कशाला. नाही, मदत करावी म्हणून बोललो. नाही, नसेल मिळत, तुमच्या मनाने होऊ द्या. बाळू, लॅपटॉप कॅन्सल. नाही, तुम्ही चल. एक सुचू का. परवानगी कसली मागताय, तुमचंच तर आहे सगळं. नाही, स्टोरीचाच प्रॉब्लेम आहे ना. स्टोरीचा प्रॉब्लेम आहे ना. हवाची डिटेक्टिव्ह एजन्सी आहे. एक चांगला डिटेक्टिव्ह देतो. तो पाहिजे तेवढ्या स्टोऱ्या शोधून आणेल. त्याला फक्त सांगायचं कशी स्टोरी पाहिजे, तो शोधून आणेल. डिटेक्टिव्ह एक नंबरचा आहे. डिटेक्टिव्ह इडिपस. चालेल तर बोल. आपला आग्रह नाही. चालेल का. हॅलो. काय. काय झालं. हं? डिटेक्टिव्ह पाठवून द्या. बढिया. एक प्रॉब्लेम आहे. डिटेक्टिव्ह प्रामाणिक आहे. त्याला काहीही बघून न बघितल्यासारखं करणं जमत नाही. एकदा त्या स्टोरीला हात घातला, संपूर्ण स्टोरी बाहेर आल्याशिवाय सोडणार नाही. चालेल का. चालेल तर सांगा, आपला आग्रह नाही. अगदी तसाच पाहिजे. केस कॉम्प्लिकेटेड आहे आणि कॉम्प्लिकेटेड केस सॉल्व्ह करण्यात आपला हातखंड आहे. म्हणजे कुणाच्या बायकोचं कुणाशी सांगड गुत्ताय, कुणी कोणाकडून किती पैसे खाल्ले, अगदी कुठली पोरगी वर्जिन आहे की बिनवर्जिन, असले शोध आपण झटक्यात लावतो. वरवरचं असतं ते. पण तुमचं काम थोडं वेगळ्या धाटणीचं आहे. साहित्यिक. निवडक मराठी साहित्यिकांच्या मनात दडलंय काय हे शोधून काढण्याचं काम विद्यापीठाच्या PhD विद्यार्थ्याने मागे एकदा आपल्याला दिलं होतं. ती माझी पहिली केस. सगळे साहित्यिक पुरुष, पण कुणाच्याच मनाचा थांग लागेल. शेवटी तो विद्यार्थीच एक नामवंत समीक्षक झाला आणि त्याने केस थांबवायला सांगितलं. नाहीतर करिअरचं काही खरं नाही.
तेव्हापासून कला लिटरेचर म्हटलं की जरा कचरतो. पण तिकडे गोंधळ फार असतो. जमणार की नाही तेवढा सांग, नाहीतर दुसरा बघावा लागेल. वेळ कमी आहे. नेमकी कशी स्टोरी पाहिजे? स्टोरी नको. अहो साहेब तर म्हणाले स्टोरी शोधायची आहे. नाही. मग कशासाठी बोलावलं याला? नाही, चलाखी करून निसटण्याचा प्रयत्न करू नको. माझा मुलगा घर सोडून गेलाय. का गेलाय, कुठं गेलाय काही माहित नाही. आणि मला आता बायकोनं फोन केलाय. तो परत घरी आल्याशिवाय ती तोंडात अन्नाचा घास घेणार नाहीये. म्हणजे तुमच्या मुलाला शोधून काढायचंय? हो, पण फक्त तेवढंच नाही, त्याला काय खुपतंय ते शोधून काढायचंय. तो नुसता शरीरानं घरी येऊन चालणार नाही, मनाने घरी आला पाहिजे. नाहीतर खाल्लेलं अन्न काही त्याच्या आईच्या अंगी लागायचं नाही. खाऊन पिऊन उपाशी राहिल्यासारखं जगायचं म्हणजे बघ ना, वाक्य सुद्धा पूर्ण करताना नाकी नऊ येतात. साहेब वाक्याचं राहू द्या, पण सत्ता, सत्य, मन, दुःख हे सोडून वेगळं काहीतरी शोधायला सांगितलं असतं तर उपकार झाले असते. तुम्हाला सांगतो, हे शोधून शोधून इतका कंटाळा आलाय ना. जमणार आहे की नाही? इथे डिटेक्टिव्ह कमी नाही. तुमच्या केसचा छडा लावल्याशिवाय आपण बापाचं नाव नाही लावणार. मुलाचा मोबाईल नंबर द्या. कोणता? कोणता म्हणजे? त्याचा मोबाईल ड्युएल सिम आहे. त्यात 2 सिम कार्ड्स आहेत. एक नंबर बिझी असला की दुसरा स्विच ऑफ मिळतो. शिवाय तो अधूनमधून नंबर बदलत असतो. तुम्हाला कोणता नंबर हवा आहे? मुलगा घर सोडून गेल्याचा फारच परिणाम झालेला दिसतोय. दोन्ही नंबर दे, पुढचं तो काय ते बघून घे. आणि तुझा डाव कळतोय मला. आणि स्टोरीचं काय? मी काय सांगितलंय ते शोधून काढ. स्टोरी तिथेच कुठेतरी असेल. तुला जमेल का? काय? एका माणसाच्या मोबाईलमध्ये 2 सिम कार्ड्स आहेत. ही दोन्ही सिम कार्ड्स वेगवेगळ्या कंपन्यांची आहेत. पण त्या कंपन्यांचे मालक कोण हे त्या मोबाईलवाल्याला माहित नाही. हे सगळं तुला रंगमंचावर दाखवता येईल. माझा मुद्दा खच्चीकरण करण्याचा डाव आहे तुझा. पण मी हार नाही मारणार, अजिबात नाही. सर, मी आले आहे. आता सगळं ठीक होईल. मेडिटेशन करत होते आणि एकाएकी तुमच्या आर्त रडण्याचा आवाज ऐकू आला. मला कळालं, मला गेलंच पाहिजे. तुझी गफलत होते, मी नाही. तो रडतोय. बाहेरचं रडणं नाही हो सर, आतलं रडणं. द इनर क्राय ऑफ द सोल. हे बघ, मी तसलं काही करत नाही. हा, माझ्यापासून लपवू नका हो सर. आय कॅन फील इट. क्रिएटिव्हिटीचा शाप घेऊन जगणं कसं असतं मला विचारा. मी तुमच्यासाठी काही करू शकते का सर? तुम्ही फक्त सांगा सर, काहीही करू शकते मी तुमच्यासाठी, कलेसाठी. माझा जन्मच कलेसाठी झालाय. हे कुणी सांगितलंय तुला? प्रोड्युसर साहेबांनी. तेव्हा
जेव्हा मी 6 वर्षाची होती त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठेवलेल्या डान्स कॉम्पिटिशनसाठी ते चीफ गेस्ट म्हणून आले होते. त्या अल्लड वयातच त्यांनी मला हेरलं, यु नो. त्या दिवशी मला फक्त पहिलं बक्षीसच नाही मिळालं. आय फाउंड माय सेल्फ. तुम्हाला माहित आहे सर, फॉर मी कला म्हणजे इट्स नॉट जस्ट अ रिझन फॉर लाईफ, इट्स माय लाईफ इटसेल्फ. असे काय पाहताय सर माझ्याकडे? नाही, एवढ्या आत्मविश्वासाने तू असं धडा 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 कसं काय एक्सप्रेस करू शकतेस? प्रोड्युसर साहेबांनी एकदा मला रात्रभर त्यांच्या स्टॉक मधले सगळे आध्यात्मिक ग्रंथ वाचून दाखवले. तेव्हापासून सर, तुमच्या या 2 डोळ्यात मला दिसतंय की तुम्हाला मला काहीतरी तळमळून सांगावंसं वाटतंय. सांगा ना सर, बोला ना, ओपन अप सर, बोला ना. ओ माय गॉड, योगा क्लासची वेळ झाली. प्रोड्युसर साहेब योगा गेला थांबले असणार. मी ही गेली आणि ही आली. बाय. प्रेरणा घेऊन झाली असेल तर सुरू करायला हरकत नाही. कुठून सुरू करू काही कळत नाही. जे मनात येतंय ते जसंच्या तसं सांगायला सुरुवात कर. मनातलं सांगणं एवढं सोपं असतं का? कोण म्हणतं कठीण असतं? कलेसाठी काही करायचं असेल ना तर एवढंच कर, काहीही करू नकोस असं तिला सांगायला तुला जमेल? नाही नाही, मला कलेची नाही, तिची चिंता वाटते. कलेची चिंता आपण करायची नसते एवढं कळतंय आता. नाजूक धागा पकडून सगळ्यांना त्यावर झुलवत ठेवायची तुझी सवय आता खपून घेतली जाणार नाही. खरं बोलायचा कंटाळा आला आणि खोटं बोलायची सवय नसली ना ती अवस्था फार बिकट होते. काय फालतूगिरी चालली आहे? हे बघ, आपल्याच्यानं नाही होणार, मान्य करूया. असं म्हणू नका हो सर. या बाळू धुर्वेने एक स्टोरी सांगितली तर चालेल का? माफ करा, लव्ह स्टोरी आहे तरी सुद्धा बालपणातलं प्रेम. वयाच्या 7व्या वर्षी दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि जे प्रेम सुरू झालं ते सगळ्या वादळांना तोंड देत वर्षानुवर्ष टिकून राहिलं. तिचा बाप सांगून टाकतो, स्वतःच्या पायांवर उभं राहिल्याशिवाय पोरीचा हात मागायला यायचं नाही. तो चॅलेंज स्वीकारतो. कसा बसा 32 वर्षांचा होतो. प्रेमाची सिल्वर जुबली. तो शहरात पायांवर उभं राहण्यासाठी धडपडतो, ठेचकाळतो आणि ती गावात ऑमलेट पाव, अंडा बुर्जी विकत घेत रोज एक प्रेमपत्र पाठवते. त्याला धकाधकीच्या जीवनात उत्तरही देता येत नाही आणि मग त्याला एक आशेचा किरण दिसतो. त्याला त्याची लव्ह स्टोरी पूर्ण करण्यासाठी एक नाटककार सापडतो. पुढची स्टोरी तुम्हाला लिहायची असते. आपली लव्ह स्टोरी भाडोत्री लेखकाला लिहायला देऊ नये.
खूपच डिप्रेस वाटतंय या. वाव, डिप्रेस दिसतोय ना. तेवढा नाही. साल्या भावना कोणाला कळतच नाही. कळवल्या नाहीत तर कळणार कशा? नाव इट्स परफेक्ट. अरे सुपर फ्रस्ट्रेशन दिसतंय आता. स्पाइक्स मला सूट होत नाहीत या. स्पाइक्स मला सूट होत नाहीत. कमॉन यार, मी सांगितलंय तुला, जो तुझे अच्छा दिखता है वो तू मत बन. तू वो बन जो देखने वाले को अच्छा लगता है. काय झालं? दगा दगा दगा. हॅलो सर, घात झाला सर, घात झाला. काय झालं म्हणजे काय? नाटककार साहेबांच्या खोलीत अंधार. काय? नाटककार साहेब अंधारात नाही सर. नाटककार साहेब निसटलेत. दार बाहेरून बंद होतं, पण नाटककार साहेब आत नाही. तो कोण? काय झालं? तुम्ही दिसला नाही. वाटलं संधी साधून आम्हाला पोरकं करून तुम्ही निसटला. संडासात होतो. पोट बिघडलंय. लाईट तरी लावायची. थोड्या वेळ अंधारात राहिल्यावर बऱ्यापैकी दिसू लागतं. आपल्याला तर वर्ष झाली. काय? लाईट लाव. हो. शेक्सपियर घेऊन संडासात? एकटं वाटत होतं. घ्या 2 टोमॅटो खा, चांगले असतात. म्हणजे एकटेपणासाठी नाही, पोटासाठी. पोट साफ नसलं तरी एकटं वाटतं. टोमॅटोने पोट साफ राहतं. घ्या. साहेब, साहेब, काय? स्टोरीसाठी एक सजेशन देऊ का? म्हणजे बघा यात स्टोरी आहे का. पूर्वी गावाकडं ना आमच्या शेतात टोमॅटो पिकायचे. दाबून टोमॅटो खायचो मी. आणि पावसाळ्याच्या दिवसात जिथं संडासाला जायचो तिथं सुद्धा टोमॅटोची झाडं यायची. खाल्लेल्या टोमॅटोंच्या बियांची किमया, मग त्या झाडांचे टोमॅटो खायचो. नंतर शेतात चोरीला गेला आणि इथं मुंबईत आल्यापासून चांगले टोमॅटोच नाही मिळत. तर मला वाटतं इथल्या टोमॅटोच्या बियांमध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. झाडं चुकत नाहीत. या बाळू धिरवेना रोज रात्री स्वप्नात दिसतं. रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा दूर दूर पर्यंत लाल बुंद टमाटोच्या झाडांची दाटी झाली. म्हणजे व्याकुळ झाल्यासारखं सर. बघा यात स्टोरी आहे का. सक्सेस इज ऑन द वे. दुखणं हातात येत आहे. तुमच्या मुलाचं दुखणं हातात येत आहे. काय? अगदी साधं आहे. त्याला
एकटं एकटं वाटू लागलंय. त्याला सुद्धा एवढाच प्रॉब्लेम आहे. काळजी करण्याची गरज नाही. कशावरून? खात्रीला एक माहिती आहे साहेब, त्याचा फेसबुक प्रोफाईल चेक केलाय मी. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून घट्ट मैत्री करून नंतरच त्याला भेटतो. आणि मैत्रीच्या एका भाऊक क्षणीच हे आतलं दुखणं त्याच्या जिभेवर आलं. त्यामुळे गफलत होण्याची शक्यताच नाही. फेसबुकवर त्याचे फक्त 2352 फ्रेंड्स आहेत, म्हणून त्याला एकटं वाटू लागलं. त्यातच त्याने स्टेटस टाकलं, फिलिंग लोनली. त्याला एका तासात 152 लाईक्स आणि 53 कमेंट्स मिळाले, म्हणून त्याला आणखी एकटं वाटू लागलं. त्यातच तो तुम्हाला दुरावला. दुखणं एकटेपणाचं आहे. काय तू तर म्हणाला होतास हा सटकला. नाही, संडासात बसून अंधारात शेक्सपियर वाचत होतो म्हणून घोळ झाला. साहेब, हो साहेब, काय? तुमच्या मुलासाठी शेक्सपियरचा एक खंड पाठवायचा का? नको. आपल्या माणसाचं एकटेपण आपल्यालाच दूर करायचं असतं. दुसरा कोणी ते करू शकत नाही. उत्तर सापडलं. मग डोस डबल केल्याशिवाय उभं राहता येणार नाही. आनंदाची बातमी आहे. तुमच्या मुलाचा एकटेपणा दूर झालाच म्हणून समजा. एकटेपणावर टॅब्लेट्स घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेला होता, पण स्टॉक संपलेला. तेवढ्यात मेडिकलच्या भिंतीवर सनी लिओन दिसली. मेडिकलच्या भिंतीवर सनी लिओन? योगायोग, दुसरं काय. आणि सनी लिओनच आपला एकटेपणा दूर करू शकते याची तीव्र जाणीव त्याला झाली. आता कुठे आहे तो? हो, FM ऐकतोय. मला त्याच्याशी बोलायचं आहे. साहेब, जरा सबुरीनं घ्या, नाहीतर पुन्हा पळून जायचा तू. होळीनिमित्त अंधेरीत DJ पार्टी आहे. तिकडे सनी लिओन येणार आहे आणि 2 लकी श्रोत्यांना पार्टीचे पास मिळणार आहेत. आता पास मिळतो की नाही म्हणून थोडा नर्वस आहे. नर्वसनेस बघवत नाही हो. आणि मी बोललो नाही त्याला, कार्यक्रम खर्चाच आहे. प्रोड्युसर साहेबांनी ऑर्गनाईज केलाय, त्यामुळे पास मिळवून देण्याची व्यवस्था करतो मी. त्याचा एकटेपणा एका रात्रीत दूर होतो की नाही बघा. येऊ का? ते पास घे. साहेबांचे चिरंजीव म्हणजे आपले चिरंजीव. त्याला काळजीपूर्वक सनी लिओन पाशी घेऊन जायचं. काय? साहेबांना शांत मनाने लिहिता आलं पाहिजे, नाही का? निरपेक्ष भावनेने केलेलं कार्य कधीही वाया जात नाही म्हणतात, ते अगदी खरं आहे. आज होळी होती. दिवसभर रंगात डुबल्यावर, एकमेकांना रंग लावून झाल्यावर संध्याकाळी लोकांना एकटं वाटतं. अचानक सगळं थांबल्यामुळे सरभर व्हायला होतं. आपले कार्यकर्ते असतात त्यात, बघवत नाही हो. म्हटलं आपल्याकडे जमेल तेवढं करायचं, म्हणून सनी लिओनीचा कार्यक्रम ठेवला होता. आता झाला की नाही फायदा? हा, असं तुमची लेखन साधना सुरळीत चालू द्या, विचलित व्हायचं नाही. इलेक्शनच्या प्रचारासाठी स्ट्रीट प्ले लिहून पाहिजे, थोडक्यात पण कडक. आणि आता नको, अगोदर हे होऊ द्या. ध्यानात असावं म्हणून सांगून ठेवलं. स्ट्रीट प्ले म्हणजे काय? कलाकारांना बी रोजगार मिळतो. हा, ध्यानात असू द्या.
काय झालं? मळमळतंय. साचून राहिल्यावर दुसरं काय होणार आहे? साचलं की कुसतं. लिहिणं हाच उपाय आहे. मला माझ्या पोटच्या पोराला अर्धा तास धरून ठेवता येत नाही. 4-5 परक्या लोकांना 2 तास धरून ठेवायची महत्वाकांक्षा बाळगणं म्हणजे जरा तीच नाही का? वाटल्यास 2 पेग टाक, पण एवढा अविश्वास चांगला नाही. पण अविश्वासाची साखळी तर संपतच नाही. हा? मी शिक्षण घेतलं, शिक्षणावरचा विश्वास उडाला. प्रेम केलं, प्रेमावरचा विश्वास उडाला. तरीही लग्न केलं, लग्नावरचा विश्वास उडाला. तरीही मुलगा झाला. आता लवकरच मुलावरचाही विश्वास उडाला. तसंच नाटक केलं. हो. आता नाटकावरचा विश्वास उडाला म्हणालास तर जोड्यानं हानी घालता. नाटकावरचा विश्वास उडाला असता तर हरकत नव्हती, पण स्वतःवरचा उडाला त्याला काय करायचं? हो माफ करा, नाही अत्यंत महत्वाचं काम होतं म्हणून आलो. हे नाटकाचा थोडा वेळ बाजूला राहू दे. अगोदर एक 5-6 झकास जाहिराती लिहून द्या बघू. उद्यापासूनच सुरू करतो पेपरांच्या फ्रंट पेजवर. हे बघा, सगळं काही भरकटच चाललंय हो. मला या सगळ्यातून बाहेर पडायला आणखी काही दिवस तरी लागतील. नंतर मी लिहायचा प्रयत्न करेन. नक्कीच काही जमलं तर तुम्हालाच कळवेन. आता मला जाऊ दे. ओ असं काय करताय? ओ होळी आहे, चोरी सक्सेसफुल झाली पाहिजे. नाटक घेतल्याशिवाय तुम्हाला कसं जातं ते? मी सांगितलं होतं तरी पण तुम्हाला मजाच नाही होणार आहे. असं काय करताय? जरा साबुराला घ्या की. तुम्ही शांत राहा. असं कसं जमेल त्यात? कुठे अडलंय? ते तुम्हाला नाही कळायचं. माझ्यानं नाही होणार एवढं लक्षात घ्या. अहो तुम्ही प्रयत्न तर करा. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं म्हणून ठेवले ज्ञानेश्वरीत. पण तुमचे पैसे वाया जाणार आहेत. माझ्या लिखाणाला कसलाही प्रतिसाद मिळणार नाहीये. प्रतिसादाच्या कल्पनेने तुम्ही घाबरून गेलात, पण ते आमच्यावर लागलं. प्रतिसादाची सगळी सोय केलेली आहे. ते कसं आहे, प्रत्येक थिएटरच्या डोअर किपरकडे पुड्या देऊन ठेवलेल्या असणार आहे. प्रत्येक प्रेक्षकाच्या हातात एक पुढे देऊनच त्याला आत सोडायचं. नाटक कसंही असलं तरी चालेल, प्रेक्षकांचा धो धो प्रतिसाद निश्चित आहे. असा माल बनवलाय, प्रेक्षक हसून हसून थिएटरला दणाणून सोडतील. प्रतिसादाची चिंता नको. सध्या तुम्हाला एक पुढे ठेवा आणि लिहायला बसा. सुचेल काहीतरी. सॉरी. आता काय झालं? लेखणीची ताकद तलवारीपेक्षा जास्त असते म्हणे. हो असेल. आपल्याला बाबा खरंच माहिती नव्हतं. Yeah, man, para sonhar. We go just Kanika Kapoor and Sunny. ये दुनिया पीतल दी. कचरा पेटीत टाक. ओ फसलं, सगळं फसलं बघा. मी कामात बिलकुल कसूर केलेली नाही, खरं सांगतो. पण सनी लिओनच कमी पडली, त्याला मी काय करू?
ओ थेट सनी लिओन पाशी घेऊन गेलो आणि अगदी हाताच्या अंतरावर सनीला पाहून गपकन बसकन मागे घेऊ याने. आता मला वाटलं स्वप्न असं ध्यानी मनी नसताना साकार झालेलं पाहून धक्का बसला असेल, तर नाही. म्हणे दुरून डोंगर साजरे. काय? दुरून डोंगर साजरे. आता त्याच वेळी सनीचा नाच नाचून मेकअप उतरला. हा योगायोग नाही तर दुसरं काय. आपलीच स्वप्न जवळून पाहिल्यावर फार विद्रूप दिसतात. हा समजूतदारपणा तुमच्या वयात ठीक आहे साहेब. हा अहिंच्या वयात त्याला कसं जमेल? तुम्हाला तरी जमलं होतं का? आता तुमची सनी वेगळी असेल, तुमची स्वप्न निराळी असतील, पण एकूण मामला सारखाच. डोकं गरगरत. डिटेक्टिव्हचं काम करणं म्हणजे काय भोग असतात कळणार नाही तुम्हाला. हे हसणं असं किती वेळ चालू राहणार आहे? थांबवणं त्यांच्या हातात आहे का? भांग उतरल्यावर आपोआप थांबेल. तुला काय पडून गेलं? मल्हारी हसणारा माणूस दिसला की भीती वाटते. अरे माणसं हसत असतील तर काय वाईट आहे? माणसं हसायला उत्सुक आहेत. फालतू टाइमपास बस झाला, लिहायला बस. पण हसल्यामुळे एकटेपणा दूर होईल का? तुमच्यावर आरोप आहेत आणि आरोप फार सिरियस आहे. फिर्यादी कोण आहे? साक्षात तुमचा पुत्र. पटलंच. म्हणजे मला एवढं सिरियसली घ्यायला दुसऱ्या कोणाकडे वेळ कुठे आहे? तुम्ही एवढे थंड राहू शकता म्हणजे आरोप खरे असण्याची दाट शक्यता आहे. काय आरोप आहे? तुम्ही त्याच्या आयुष्याची वाट लावलीत. फुलण्या अगोदरच त्याचं जीवन कोमेजून गेलं. तो जगायलाच अनफिट ठरला. तुमच्यामुळे, तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे. पण मी माझ्या परीनं जास्तीत जास्त चांगले संस्कार करण्याचे प्रयत्न केले आहेत. हेच असली फालतू कामं करण्यात वेळ वाया घालवलात. महत्वाचं ते राहूनच गेलं. काय? तुम्ही अब्राहम जॉन का नाही झाला? ते कोण आहेत? अरे यांना माहीत सुद्धा नाही. या अडाणीपणाला काय म्हणायचं आता? जॉन अब्राहमचे वडील. तुम्ही अनवर हाशमी का नाही झालात? ते कोण आहे? अरे इम्रान हाशमीचे वडील. तुम्ही सलीम खान का नाही झालात? ते सलमान, अरबाज, सोहेलचे थोर पापा. तुम्ही अब्राहम जॉन झाला असता, अनवर हाशमी झाला असता, सलीम खान झाला असता, निदान प्रभाकर सोमण झाला असता ना, तर मी सुद्धा आज सलमान, जॉन, इम्रान नाहीतर किमान मिलिंद सोमण झालो असतो. पण नाही, आता कसली प्रेझेंटेबिलिटीच नाही. तुमच्यामुळे हे होणं नशिबी आलं. सगळा चला डाऊन मार्केट मामला. त्याने जिम मध्ये जाऊन पाहिलं. जीव तोडून व्यायाम केला, पण साईज वाढत नाही, सिक्स पॅक्स होत नाही.
काय करावं त्याने? आता एक मुलगी पटवायची म्हटलं तर त्याचे नाके नऊ येतात. अहो, गुगल सांगतं देशात 30 कोटी तरुण मुली आहेत, पण त्याला त्याचा काहीच उपयोग नाही. याला जबाबदार कोण? फक्त तुम्ही. मी तरी काय करणार? गांधीवादी विचारांच्या शाळा मास्तराचा मी मुलगा. जमेल तसा विकास करत डाव्या विचारांचा मराठीचा प्राध्यापक झालो. वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष केला, अगदी जीवाच्या आकांतानं. पण जॉन अब्राहम, इम्रान हाशमी, सलमान खान जन्माला घालण्याचं बळ माझ्या अंगी तरी येणार कुठून? मग मला काढलंच कशाला? To be or not to be? That is the question. शेक्सपियरचं एक तरी वाक्य त्याला ठाऊक आहे. हे पाहून खरंच ऊर भरून आला. शेक्सपियर म्हणून म्हणतो मी लॉट, शेवटी कंटेंट आशय महत्वाचा, फॉर्म दुय्यम. आशयाच्या टोकदार अभिव्यक्तीचं ते माध्यम, पण माध्यमच फक्त, बाह्यरंग नाही, अंतरंग. भोकात गेला आशय आणि अंतरंग. फालतू मत न सोडायची ही सवय नडते तुला. ठरव्या, कोर्टाची ऑर्डर आहे, चांगला फॉर्म घे आणि सपकन नाटक लिहून द्यायचं. काय तू लिहिणार आहेस की नाही माहित नाही. आम्हाला चुतिया बनवणं अगोदर बंद कर. काय झालंय? काय होते त्याला? लाज वाटते स्वतःची. लाज वाटण्यासारखी परिस्थिती आहे खरी. पण एवढं लहान कसं झालं माहित नाही. पण तसं ते झाकूनच असतं ना. लाज चेहऱ्यावर दिसू द्यायची नाही. चेहरा अगदी प्रसन्न ठेवायचा. पण कायमचं कसं झाकून ठेवता येईल ते? कधी ना कधी अंधारात उघडं करावंच नाही. तू काळजी करू नकोस. आपण प्रोड्युसर साहेबांना विचारू, ते काढतील काहीतरी मार्ग. हॅलो हॅलो साहेब, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. नाटककार साहेबांच्या मुलाचं फारच लहान आहे. हा हो, लहान आहे हाच मोठा प्रॉब्लेम आहे. काय हो हो, मायक्रोचं जग आहे मान्य आहे, पण ते सुद्धा मायक्रो कसं चालेल? मुळात प्रॉब्लेम हा आहे की प्रॉब्लेम मांडताच येत नाहीये. कन्फ्यूज करतो म्हणजे काय? कन्फ्यूज होण्यासारखी परिस्थिती नाहीये का?
दे. काय झालंय त्याला? मला काही कळेल का? मन घट्ट करा. तुमच्या मुलाचं फारच लहान आहे. काय? काय लहान असल्यामुळे माणूस दुःखी होतो. मन नाटककार साहेब, डोकं फिरवू नका. हो, मनाच्या अलीकडे पलीकडे दुसरं काही दिसतच नाही का हो तुम्हाला? त्याच ते लहान आहे, फारच लहान. आणि याची तर तीव्र जाणीव झाली आहे. हो, आयुष्यावरचा विश्वास उडत चाललाय. आत्महत्या करण्याचेच विचार मनात येत आहे. बस, तुझा शोध थांबव. जी काही बिलं आहेत ती पाठवून दे आणि याच्या पुढे काहीही शोधायचा प्रयत्न करू नकोस. आता थांबणं शक्य नाही. इडिपसच्या बापाच्या नावाचा प्रश्न आहे. आता मागे नाही, फक्त पुढे. तुमच्यासाठी पुण्याला जातो म्हणून गेलाय, ओशोंच्या आश्रमात. असं करतो, मीही जातो त्याच्यासोबत. काय? मन वळवायचा प्रयत्न करतो. हॅलो, जेवलीस का? हे बघ, अट्टहास करू नकोस. तू जेवून घे. आता उपोषणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत. तू जेवून घे आणि इथं ये. ऍड्रेस? मालामाल मॉल, ड्रामा सेक्शन, बेसमेंट. मालामाल मॉल, ड्रामा सेक्शन, बेसमेंट. आता काय झालं म्हणजे काय? अंकाचा पडदा सरकताना दिसतो आहे.
माझं ऐकतेस? याचसाठी केला होता अट्टा असं असंच असतं हे. मी सांगितलं होतं कला साहित्य सगळं लफडेबाज काम आहे. लोक झक मारले. येस ऐक ना, एक माणूस ना माझा जाम फॅन झालाय. त्याला माझ्याकडून काय हवं असेल? मला कसं कळेल? मग शोधून काढ ना. मी खिडकीत बसून माझ्या भूमिकेचा अभ्यास करत होते आणि तो एकटक मला बघत होता. त्याचे डोळे मला सांगत होते त्याला माझ्याकडून काहीतरी हवंय. मला सुद्धा त्याला काहीतरी द्यायची जबरदस्त इच्छा झाली हो. काय द्यावं आणि काय नको असं झालं. काय द्यावं तेच कळेना. आता फॅनला निराश कसं करायचं म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी एक फ्लाइंग किस दिली. तर तो सुन्न झाल्यासारखा मला पाहतच राहिला. मी खुनेने काय झालं म्हणून विचारलं तर हंबरडाच पडला हो त्याने. त्याचा तो हंबरडा ऐकून काळजाचं पाणी पाणी झालं हो. मला ना हुरहुर लागून राहिली आहे. काय हवं असेल त्याला माझ्याकडून? आत्ता कुठे येतो? इथेच आत बाथरूम मध्ये. कठीण प्रकरण आहे. काय झालं? नाटककार साहेबांचा एकुलता एक मुलगा आहे तो. ओ माय गुडनेस, हाऊ थ्रिलिंग. मी त्याला जाऊन विचारते काय त्याला माझ्याकडून काय हवंय. त्याच्या मनातलं त्यांना कळालं असतं तर मला एवढ्या टॅब्लेट्स कशाला खाव्या लागल्या असत्या? मग तू काढ ना शोधू प्लीज. डिटेक्टिव्ह गिरीची हौस वैरेला सुद्धा लागू नये. हे बघ, मी कधीच कुणाला कसलाच 5 पैशाचा सल्ला दिलेला नाहीये. आज तुला लाभ मोलाचा देवाचा वाटतो. जमलं तर ऐक. त्याच्यापासून लांब राहा. त्याला तुझ्यात त्याची सनी दिसत असेल, तुला त्याच्यात आणखी काहीतरी दिसेल. कुणी कशात काय पाहावं हा त्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जण तो अधिकार बजावत असतो. चांगलंच आहे. पण डिटेक्टिव्ह गिरीची हौस असणाऱ्यांचे वाट लागते. मुली काळजी घे. कुठे चाललाय? डिओ संपलाय. घेऊन येतो. काय चाललंय? दारू पोटात गेल्यामुळे लिहावंसं वाटलं. आणखी मागवायची का? नको. बऱ्याच काळानंतर हिचा तरुणपणीचा चेहरा आठवला. चुकल्यासारखं वाटतं. पम्या पोटात असताना शेवटच्या 3 महिन्यात तिच्या जवळ बसून मी तिला अख्खा शेक्सपियर वाचून दाखवला. ते उत्तुंग दुःख, ते विराट शोकांत आणि त्यातच माझं एक अर्धवट जबरदस्त आशावादी नाटक हळूच तिला ऐकवलं. तिला शेक्सपियरपेक्षा ते जास्त आवडलं. आता कुठे आहे ते स्क्रिप्ट? गहाळ झालं. असा रात्रीच्या अंधारात बरळता तोंडातून निघायचं. पण कागदावर कधी उतरवता आलंच नाही. पेनाचा नीट कागदाला लागताच सगळी पात्र उडून जायची पाखरांसारखी. आणि कागद आकाशासारखा कोरा. टाळ्या वाजवायच्या का? वाक्याला टाळ्या वाजवायच्या का?
हरामखोर. माझा एकटेच लाज नाही वाटत दारू ढोसत बसायला? पोटचा पोरगा घर सोडून जातो, त्याचं दुःख काहीच नाही. अगं दुःखातच प्यायला बसलोय खरंच. शब्द शब्द शब्द. वहिनी, कृपा करून शेक्सपियरची वाक्य बोलू नका. माझ्या मेंदूला मुंग्या येतात. माझा मुलगा द्या, एक शब्दही न बोलता निघून जाईल. अगं असं काय करतेस? मगाशी आईच्या समोर कोण बसला होता तर? मला काय विचारताय? बहिणी, अहो, एका आईला असं वागणं शोभतं का? कुठल्या तरी मराठी नाटकात तुम्ही आईला असं वागताना बघितलंय? तुम्हाला वेगळं नाटक वगैरे करायची लहर आली आहे का? काही असेल तर सांगा, एखादा रोल ठेवतो तुमच्यासाठी. मला नाटकाचा तिरस्कार वाटतो. नाही, तुमच्या मनावर आघात झालाय म्हणून तुम्हाला हे असं काहीतरी सुचतंय. शांत व्हा, शांत व्हा. आणि पुन्हा तो येईल त्यावेळी हा माझा मुलगा नाही असं म्हणू नका फक्त. मला वाटतं त्यांच्या आठवणी चोरीला गेल्या असाव्या. काय? होळी आहे, भरोसा नाही. हो, काही आठवत नाहीये का? आठवा, आठवा. पम्या तुमचा मुलगा तो पोटात असताना ज्याने तुम्हाला एक स्क्रिप्ट ऐकवलं होतं. स्क्रिप्ट, ते स्क्रिप्ट तरी आठवतोय का? माझा मुलगा कुठे आहे? देवा, नटराजा. अरे काय चाललंय? आलं लक्षात? काय? मघाशी तुमच्या मुलाला बाथरूम मध्ये आत्मसाक्षात्कार झाला. त्याच्यावर आकाश कोसळलं. कुशूंच्या आश्रमात जातो म्हणून निघाला, पण मन शांत होईना. त्याला दरदरून घाम सुटला, आणि घाम सुटलेल्या माणसाला डिओड्रंटचाच आधार असतो. त्याने डिओड्रंटची अख्खी बाटली अंगावर रिकामी केली आणि त्या मादक सुवासानेच त्याचा घात केला. होळीचा मोका साधून परफ्यूमने त्याची ओळखच चोरली, फार लंपास. आणि म्हणून त्याच्या जन्मदात्री आईला त्याची ओळख पटेनाशी झाली. आणखी काय काय चोरीला जाणार आहे आता? हे पेढा. तुम्ही पण घ्या. घ्या, तोंड गोड करा. खास भांग टाकून बनवले. काम झालेला. स्टोरी सापडली का? स्टोरीचं काय घेऊन बसलाय तुला? हो, यांच्या मुलाच्या दुःखावर उपाय सापडला. काय? उगाच उगाच तुम्ही एवढे निराश झाला. नवीन यंत्र आलंय बाजारात. ज्यांची कोणाची लहान असतील त्यांची या घोर दुःखातून तात्काळ सुटका करणारं यंत्र. महाग आहे, पण हप्त्यावर मिळतं. घेऊन आल. चिंता करू नका, तुम्हाला हप्ते फेडायची गरज नाही. यंत्र आपल्याच कंपनीचं आहे. आता तुमच्या भविष्याची चिंता मिटली. वाटलं तुमचा वंश खुंटतो की काय? नाटककाराचा वंश खुंटून कसं चालेल? यंत्रानं 5 मिनिटात आपला प्रभाव दाखवला. काय सांगता? त्यावेळचा तुमच्या मुलाचा चेहरा खरंच तुम्ही पाहायला हवा होता. आता कुठं आहे यंत्र? अहो, माझा मुलगा कुठं आहे? यंत्र बरोबर नाही येईल. म्हटलं माणसानं आनंदाच्या भरात भविष्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? हा, आणि हा तर भविष्याचाच प्रश्न आहे. भविष्य सेक्युअर करून ठेवणं अत्यंत महत्वाचं असतं. म्हटलं इन्शुरन्स करून ठेव. उद्याचा काय भरोसा? इन्शुरन्स उतरवायला गेले. यंत्राचा फारच यांत्रिक विचार करताय बुवा तुम्ही. यंत्राचा नाही, त्याचा.
नाही हे काम लवकर होईल. सावत्र भावाचीच इन्शुरन्स कंपनी आहे. पण यंत्र ओळख मिळवून देईल का? ओळखीचं माहित नाही, ओळख कशाला हवी? स्टोरी 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 नक्की मिळून देईल. एक काम करा, तुम्ही माझं ऐका. तुम्ही त्या शेती भीतीवर लिहू नका, तुम्ही यंत्रावरच नाटक लिहा. हो, यंत्र काय अद्भुत चीज आहे, त्या लोकांना कळायला नको. एवढी जनजागृती. आता किती माणसं आतलं दुःख आतल्या दाबून जगत असतील काय सांगावं. यंत्रावरच नाटक लिहा. पप्पा अरे आता माझी शुद्ध चोरीला जायची पाळी आली आहे. खरंच हा काय प्रकार आहे, मला काही कळेल का? काय होतंय नीट सांग. अरे एक्साइटमेंट जातच नाही. अगोदर कमी कपडे घातलेली मुलगी दिसली की एक्साइट व्हायला व्हायचं. नंतर नुसती मुलगी दिसली तरी एक्साइट व्हायला होऊ लागलं. मग मुलीच्या वासानेच एक्साइट व्हायला सुरुवात झाली. नुसत्या मुलीच्या कल्पनेने एक्साइट व्हायला होऊ लागलं. कबुतरांचा आवाज आला की एक्साइटमेंट वाढू लागली. फुलं दिसली तरी एक्साइटेड वाटू लागलं. आणि आता तर काहीच न करता एक्साइटेड वाटतंय, उतरतच नाही. काय करायचं? हो, काय करायचं? हे बघ, तुला हे झेपणार नाही. विकून टाक. काय? इन्शुरन्स केलेला आहे, कोणी चांगली किंमत देऊन विकत घे. विकून टाक. हो, पण अशा अवस्थेत मी बाजारात कसं जाऊ सांगा ना. बाजारात जायची काय गरज आहे? क्लिक, फोटो काढ आणि नेटवर अपलोड कर. फोटो काढलेच पण चांगले नाही आलेत. मलाच पाहवत नाहीये. अपलोड करायला लाज वाटते. अरे फोटोशॉप मध्ये एडिट कर, मग अपलोड कर. चांगला वेळ घेऊन एडिट. हा, कळ सुसावी लागेल. जा, निराश व्हायचं नाही. खरंच हा काय प्रकार आहे, मला काही कळेल का? तुमचा अनुवंशिक प्रॉब्लेम आहे साहेब. हो, तुमच्या आजोबांचं उभं आयुष्य मराठ्यांच्या ऐतिहासिक आरोळ्या ऐकण्यात गेलं. त्याने कारकुनी हातातलं रक्त सतत सळसळत राहायचं. शेवटी आणीबाणी जाहीर झाली तेव्हा कुठे त्यांच्या धमन्यांना आराम मिळाला. तसेच यांचे काका आयुष्यभर भावकवितेच्या रानात हरवलेले. अंगावर सतत रोमांच. हो, बायकोच्या अंगावर ओरखडे उठले, रक्तबंबाळ झाल्या तरी यांच्या तनूवरचा रोमांच काही कमी झाला नाही. तसंच तुम्ही ऐन जवानी देखा पाठोपाठ एक नाटकं लिहिलीत आणि तसंच तुमच्या मुलाचे त्याला यंत्र मिळालं आणि आनंदाच्या भरात त्याने ते जास्तच वापरलं. आता ते नको तेवढं मोठं झालंय. घोड्या एवढं उत्तेजन एवढं वाढलंय की उत्तेजन ओसरतच नाहीये. सतत उत्तेजित राहणं तरी कसं जमेल माणसाला? धाप लागते. अरे उगाच त्यांना बोल लावणं बस. मिस्टेक आपली झाली आहे. काही होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. लिटरेचरच्या जगाचा तेवढा अभ्यास नाही ना. हटकर साहेब, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही स्टोरीवर लक्ष द्या. तुमच्या मुलाचं आमच्यावर लागलं. बस बस करा.
तुम्ही केलं तेवढं भास झालं. आता आणखी काही करू नका. हं? त्याच्या आईला बोलव. ती कुठे आहे? वर 4थ्या माळ्यावर. बहुतेक पोलीस स्टेशनला गेल्यात मुलगा हरवल्याची तक्रार द्यायला. कोण? यांची सौभाग्य होती. काय? जाऊ कसं फिरत तुम्ही तिना? केवढा खोळ होऊ शकतो काही कल्पना आहे का? हे अगोदर मला घरून उचलताना कळायला हवं होतं. साहेब, प्रॉब्लेम आम्हाला नाही, त्यांना होऊ शकतो. एडिपस नाही. एका क्रौंच पक्षाला बाण लागला आणि व्यासांना अख्खं महाभारत सुचलं. माझ्या मुलाचे घोडे लागले आणि मला काहीच सुचत नाही. पण दुःख तेच आहे, दुःख तेच आहे आणि तेच खरं आहे. नाही, दारू पिलोय म्हणून बोलत नाही, मनापासून सांगतोय. या जगात खरोखर काही खरं असेल तर दुःखच. अरे त्याचा शोध घेत घेत कित्येक डिटेक्टिव्ह बर्बाद झाले. आपला सुद्धा तेच घेऊन येईल. पण आपण मात्र त्याचं नाटक करू. हे घ्यायचं नाही. दुःखाच्या चिखलात स्वप्नांची कमळं फुलवू. स्वप्न पाहू नयेत सर. खरं सांगतो, तुम्ही सुद्धा स्वप्न पाहू नका. अरे मला डिप्रेशन मध्ये ढकलल्याशिवाय तुला चैन पडत नाही का? निगेटिव्हिटी, फक्त निगेटिव्हिटी. तुला रडायला काय झालं? ऑडिशनला गेलो होतो. लाख वेळा समजावलं स्वतःला जायचं नाही ऑडिशनला. पण मित्रांचा मेसेज येतो आणि पावलं आपसुकच वळतात. मित्रांचा मेसेज आला. गेलो. अंडरवेअरच्या ऍडसाठी ऑडिशन होतं. पूर्ण तयारीनिशी गेलो. न विसरता सगळे अनावश्यक केस काढले. नवीन रेझर घेऊन आणि दारातच अनफिट म्हणून सांगितले. नकारलं जाण्याची सवय लावून घेणं बरी असते ती. पण ड्रामॅटिक्स मध्ये एम.ए. केल्यावर अंडरवेअरच्या ऍड साठी सुद्धा विचारात घेतलं जाऊ नये. हे किती वेदनादायक आहे कळणार नाही होत तुम्हाला सर. अंगाची लाही लाही होते स्वस्तातल्या रेझरमुळे. जगातले सगळे रेझर जाळून टाकावेत असं वाटतं. साला निगेटिव्ह निगेटिव्ह. बघ, ऍड संपणार नाहीत. बरीच ऑडिशन्स चालू असतील बाहेर, जाऊन बघून ये. बाजूलाच कंडमच्या ऍड साठी ऑडिशन चाललं होतं. मग पण जायची हिंमत नाही झाली. का? तिथे अनफिट म्हणून सांगितलं तर आयुष्यावरचा विश्वास उडायचा. बघ बघ, सगळे कसे कसे लटकले आहेत बघ. ते काय होतं, आपल्याकडे नाटक तयार असायचं पण काही केल्या प्रोड्युसर मिळायचा नाही. आता प्रोड्युसर हेलपाटे मारतोय आणि नाटक देणं तुझ्या जीवावर आलंय. आणि तुला तुला ठेचून ठेचून मारावं असं वाटतंय मला. प्रोड्युसर साहेबांची जीभ काळी दिसते. त्यांनी सांगितलं प्रॉब्लेम होणार. झाला. आता काय झालं? वहिनी साध्या भोळ्या बिचाऱ्या. हो, मुलगा हरवल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेल्या. आता पोलिसात तक्रार देऊन प्रश्न सुटतात का? पण भावनेच्या भरात वहिनी दुनियादारी विसरल्या. पोलिसांना वाटलं वहिनी विनोद करताय. त्यांना आधीच हसू आवडत नव्हतं, ते आणखी हसायला लागले. हो, भांगेच्या जोरावर त्यांनी थेट गृहमंत्र्यांना फोन करून त्यांनाही विनोद ऐकवला. त्यांचा स्वभाव आधीच विनोदी, तेही हसायला लागले. राज्यभर खसखस पिकली. पोलिसांना हसताना बघून वहिनींना रडू कोसळलं. रडणं विनोदी दिसायला लागलं म्हणून पोलीस आणखी हसायला लागले. त्यांचं हसणं, यांचं रडणं, हसण्याचा रडण्याची काही ताळमेळच राहिला नाही.
गोंधळ सगळा. कसा बसा वहिनींना घेऊन तिथून निघालो. पण वाटेत वहिनी रडायच्या थांबल्या. अगदी धीर प्रशांत मुद्रा, बुद्धासारखी. हो, मला वाटलं दुःखावर विजय मिळाला, पण नाही. पोलीस स्टेशन मधून बाहेर पडताना कुणीतरी वहिनींचं रडणं चोरलं होतं. आता त्याची तक्रार देऊन आणखी विनोद कशाला करायचा, तसा चालू. तू बाहेर जा. त्याला परत आणण्यासाठी काही करायचंय की नाही? त्याला परत आणण्यासाठी काही करायचंय की नाही? अगं, पण त्याला जर यायचं नसेल तर त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला घेऊन येणं हे चुकीचं नाहीये का? होळी असली म्हणून काय झालं? दुसऱ्याचं स्वातंत्र्य चोरणं हा गुन्हा आहे. स्वातंत्र्याच्या बाता तुम्ही माझ्याकडे मारू नका. तुम्हाला काही नसेल, पण मला त्याच्याशिवाय आहे कोण? मी आहे ना. तोंड उघडायला लावू नका. वहिनी आवरा स्वतः. तुम्हाला सांगायला काय जातंय? मुलगा माझा गेलाय. तसं कॉपीराईट सांगणं बरं नाही. मुलगा लहान असल्यापासून त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. त्याला काय हवं काय नको कधी समजून घेतलं नाही. रात्री झोपताना साधी एक गोष्ट सांगितली नाही कधी, पण मी गप्प राहिले. मात्र आता आता अति झालं. अगं, गोष्ट कशी सांगू? जुळून यायला नको? तो घरी नाही आला ना, तर मी खरोखर जीव देईना. असं मी पुत्रकासारखं जगणं जमणार नाही मला. तो समोर असला की तू त्याला ओळखत नाहीस. मी तरी काय समजावं? खरंच काय हवंय तुला? काय हवंय? मला माझा मुलगा हवाय. जो गेला त्याला विसरून जायचं. आला तर आला, नाहीतर गेला. विसरून जा. मुलंच हवंय ना, दुसरं काढू. हो, आता फक्त मुलगाच हवाय म्हणून तेवढं मात्र सांगू नको. एवढं पुरोगामी तरी झालं पाहिजे. गेला, विसरून जायचं, खचून जायचं नाही. पुन्हा नव्याने सुरुवात करायची, जमेल तशी. चल. कुठे? आता कुठं म्हणजे? मी एकटा कसा काय काढणार मूळ? बाहेर पाऊल टाकायचं नाही, पळून जायचा प्रयत्न करू नकोस. मग तू बाहेर जायचं. काय थट्टा चालली आहे? मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये. अगं, मी थट्टा करत नाहीये, खरंच. चल चल ना. लग्नाची बायको हात धरू देत नाही आणि परक्या प्रेक्षकांना बोट धरून सोबत घेऊन जायचं हट्ट आपला. तुझं काय चाललंय? अरे, या वयात वहिनींची अशी थट्टा करायला नको होतीस. अरे, हीच शोकांतिका आहे माझी. माझी मस्करी नेहमी फार गंभीरपणे घेतली जाते आणि जेव्हा मी तेव्हा काहीतरी खरं सांगायला जातो तेव्हा लोकांना मस्करी वाटते. काय करायचं? हात सुटला म्हणून गोष्ट सुटणार नाही. धोक्याचा इशारा आहे, पण इडीपसला जावंच लागेल.
आयुष्यात पहिल्यांदाच प्लॅनिंग चुकलं साहेब. नाही, त्याच्यात खरंच त्याची काही चूक नाही. तुमचा मुलगा म्हणजे हिरा आहे, हिरा. पण मार्केट समोर कोणाचं काही चालतं का? हा, भल्या भल्यांची गांडी उडते. फोटोशॉप मध्ये उत्तम एडिट करून फोटो अपलोड केला बिचाराने, पण रिस्पॉन्सच नाही. सो सॅड. अचानक मार्केटमध्ये घोड्यांचा पूर आलाय. एकापेक्षा एक तगडे, वेगवान, उन्मत्त घोडे. घोड्यांच्या गर्दीत हा एक घोडा. सलग दुसऱ्यांदा अंदाज चुकला. बघू डाळमून जायचं. साई राम साई श्याम साई भगवान. साहेब, जाहिरातवाल्यांचा फोन येतोय नावासाठी. नाटक कुठवर आलंय? अंगावर. आयुष्यात पहिल्यांदा होळी फ्लॉप होणार असं दिसतं. सोपा उपाय आहे. काय आहे? तुझी जुनी नाटकं आहेत. खरं सांगतो, फार भंकस नाटकं लिहिली आहेस तू. माहिती आहे मला, तरीही मी पुन्हा लिहावं असा आग्रह आहे तुझा. कारण त्यात पोटेन्शियल आहे, फक्त थोडी डागडुजी करावी लागेल. मी सांगतोय तसं कर. जे खोडून टाकलंय ते पुन्हा नाटकात घाल, आणि मी सांगतोय तसे बदल कर. गेली 15 वर्ष याच्यावरच डोकं फोडलंय मी. शक्य नाही. सुरू कर. असं नाही होऊ शकत. का? नाटक लिहिणं म्हणजे सेक्स सारखं असतं. खरंच? मग कुठे अडलंय? पण एकदा करून टाकलं की हाती येईल ते मूल आपलं म्हणायचं असतं. त्याचे डोळे जरा मोठे पाहिजेत, नाक जरा सरळ पाहिजे, असं म्हणून चाकू घेऊन त्याची चिरफाड नाही करता येत. ते मरून जाईल ना. त्यापेक्षा जसं असेल तसं त्याला जगू द्यायचं, त्याला जमेल तसं. पुनर्लेखन करायच्या फंदात पडायचं नाही. तू जरा बाहेर जा. एक गोष्ट हाती आली आहे, पण ती फार नाजूक आहे. सांगू की नको, निर्णय तुमचा आहे. बोल. सुख आणि दुःख किती विचित्र असतं नाही नाटककार साहेब. आपण सुखात असतो त्याच वेळी दुःखाची बीजं रुजत असतात आणि आपल्याला काही कल्पनाच नसते. आता मला असली वाक्य ऐकली तरी फार त्रास होतो. तुमच्या सहवासात राहिल्याचा परिणाम आहे. उगाच डोक्यात असं काहीतरी सुरू होतं. गोष्ट सांग. आठवतं तुम्हाला? काय? 20 वर्षांपूर्वी पहिल्या बेकारीच्या काळात तुम्ही एक अतिशय गंभीर नाटक लिहिलं होतं. हो, आणि त्याचे प्रयोग धमाल विनोदी व्हायचे. मग नंतर तुम्ही ते गंभीर विनोदी नाटक आहे असं सांगू लागला. त्याच काळात एक नवीन भाषा गवसली होती मला. ते तुमचं पहिलं नाटक, ज्याचे 25 प्रयोग झाले आणि तुम्ही मान्यताप्राप्त नाटककार झाला. दिग्दर्शन माझं होतं. आर्थिक विवंचना अनेक समस्यांना जन्म देतात. बरोबर. 25व्या प्रयोगाला तुमची बायको आली होती. प्रयोग धमाल रंगला होता. पब्लिकची हसून हसून मुरकुंडी वळली होती. हसून हसून तिच्याही अगदी पोटात दुखू लागला. पण त्या घरी गेल्या तरी पोटाचं दुखणं काही थांबेना. उलट रिकामं रिकामं वाटू लागलं. काहीतरी हरवल्यासारखं. शंका आली म्हणून त्या डॉक्टरकडे गेल्या. सोनोग्राफी झाली आणि त्यांच्यावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. त्यांचं गर्भाशय गायब झालं होतं.
डॉक्टर म्हणाले हसून हसून ताण पडल्यामुळे आनंदाच्या भरात गळून गेलं असावं. वहिनी वेड्यापिशा झाल्या, पळतच पुन्हा थिएटरवर गेल्या तर तिकडे लावण्यांचा कार्यक्रम सुरू होता. तशाच परिस्थितीत वहिनींनी संपूर्ण थिएटर धुंडाळलं, पण पिशवी काही सापडली नाही. बहुतेक चोरीला गेली असावी. सावरा स्वतः आला. तुम्हाला काय वाटत असेल मी कल्पना करू शकतो, पण चोरीला गेलेल्या गोष्टी परत मिळवता येतील का? पण हे तिने अजूनपर्यंत मला सांगितलंच नाही. एवढं सगळं घडून गेलं आणि मला पुसटशी कल्पनाही येऊ दिली नाही. अहो, कशा सांगणार? तुमच्या प्रयोगाला हसता हसताच घोळ झाला ना. तुमच्या मनात अपराध गंध निर्माण झाला तर तुम्ही नाटकच लिहिणं सोडून दिलं तर काय घ्या? मराठी रंगभूमीचा विचार करून त्या गप्प राहिल्या. आतल्या आत सुरत राहिल्या. माहेरी जाते म्हणून निघाल्या. म्हणत होत्या लग्न करून चूक केली. सर, तुमची मनस्थिती बरी नाहीये. तुम्हाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. तुमचा त्रास कमी करण्यासाठी मी काही करू शकते का? मला फार इच्छा आहे तुमची मदत करायची. इच्छा असली तरी तयारी असली पाहिजे ना. अहो, तुम्ही सांगाल ते करू शकते मी. आता तुम्ही एवढं सगळं करतात आमच्यासाठी, मी काहीतरी केलं पाहिजे ना. काय काय करायची तयारी आहे तुझी? अहो, वाटेल ते. नक्की? समजलं. सर, तुम्ही बाहेर जाता का? त्यांना लिहायला एकांत लागतो. ठाऊक आहे ना? उगाच नाटक आणि नाटककाराच्या मध्ये तुम्ही बोलू नका. तू एवढी समजूतदार असशील असं वाटलं नव्हतं. अहो, उगाच बोलण्यात वेळ वाया घालू नका. तुम्हाला परत लिहायला बसायचंय. तू फक्त मला एक मूल द्यायचंस, जमेल तसं. आणि फक्त त्याने माझी विस्कळीत गोष्ट ऐकली पाहिजे आणि त्याला ती समजली पाहिजे. मी माझी लेखणी आयुष्यभर तुझ्यासाठी झिजवायला तयार आहे. काय काय हवंय तुम्हाला? फक्त एक मूल हवंय. हो, काय बोलताय? लाज नाही वाटत? उत्सर्जी चिप लावले टाळाला. थोडा विचार करून बोलायचं असतं माणसाने. हे असलं काय अजिबात नाही जमणार मला. पण तूच म्हणाली होतीस ना चालेल म्हणून. हो, मला वाटलं जास्तीत जास्त एका रात्रीचा प्रश्न आहे. हे तुमचं काय भलतंच. 2-4 दिवसाचं काम असतं तरी ही गोष्ट वेगळी. 9 महिने कोण देणार हो? 9 महिने अडकून पडले तर तुम्हाला मूल देईपर्यंत माझ्या करिअरचं वाटोळं होणार. इंडस्ट्री मला कायमची विसरून जाईल. त्याचं काय? चालायला घाण करून टाकली सगळी. चालायला लाग. काही लिहू नको. जा. असं सांगावं असं मनापासून वाटतं. कसं सांगू? तुला धरून ठेवण्या वाचून तरुणोपाय नाही. ही दुनिया म्हणजे
दुनिया कशी आहे सांग. माहीत नाही, नाटकाची शपथ. ही दुनिया आप मतलबी आहे. असेल कदाचित. असेल म्हणजे काय आहेच. अरे मी ज्यांचे बालनाट्याचे वर्कशॉप घेतले, ज्यांना नाटकाचं बाळकडून मी पाजलं, ती पोरं आता मोठी झालीत. तो निसर्गाचा नियम आहे, त्यात तुझा कसलाच हात नाहीये. मी कुठे दावा केलाय माझा कशातही हात आहे म्हणून. माझा सुद्धा. पण ती पोरं मला आता त्यांच्या तालमीला उभं सुद्धा करत नाहीत. याला काय म्हणायचं? त्यांचं म्हणणं मला त्यांचं नाटक कळत नाही. मी सुद्धा सांगतो खरंच कळत नाही कळत. पण त्यांना तरी कुठे कळतं? फरक एवढाच, ते सांगतात आम्ही न कळणाऱ्या गोष्टींचं नाटक करतो. आपण पूर्वी कळलेल्या गोष्टींचंच नाटक करायचो, किंवा कळल्याचं नाटक करायचो. हेच या तुझ्या असल्या वाक्यामुळे त्यावेळी आम्हाला तू काळाच्या पुढचा नाटककार वाटायचास. आता कुठल्याच काळाचा वाटत नाही. थँक्यू. टेन्शन नॉट. अरे आभार कसले मानतोस? त्यापेक्षा मला एक नाटक लिहून दे, नाहीतर मी लोकल खाली आत्महत्या करीन. खरं सांगतो, जीवन निरर्थक वाटतं मला. शून्य शून्य सगळं. खरं सांगतो संपवून टाकेन. त्या अगोदर तुला भरलेल्या थिएटरमध्ये फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. या शून्यपणाला तू जबाबदार आहेस हरामखोरा. मी अजिबात अमान्य करत नाहीये. लिहिणार आहेस की नाही? तुमच्यावर आरोप आहेत आणि यावेळी आरोप जास्त सिरियस आहेत. तुम्ही तुमच्या मुलाचा अभिमन्यू केलात, गोष्ट अर्धवट सोडली, ती पूर्णही केली नाही. आता अर्धी गोष्ट कानात अडकलीये आणि अर्धी गोष्ट वाऱ्यावर. ती धड पूर्णही होत नाहीये आणि बाहेरही निघत नाही. आता अर्धवट राहिलेली गोष्ट शोधत धावत सुटलाय. हो, याला जबाबदार कोण? माहित नाही. आम्हाला चुत्या अगोदर बंद कर. लिहिणार आहेस की नाही? लिहिणार आहेस की नाही? मला लिहायचं आहे. हवं तर शेक्सपियरच्या खंडावर हात ठेवून शब्देवर सांगतो. पण ही स्टोरी, या स्टोरीचं काय करू? एक स्टोरी दिसते मलाच व्यापून राहिलेली. पण ती फारच प्रचंड आहे, खूपच विस्कळीत. टोमॅटोच्या बिया, सनी लिओनचा उतरलेला मेकअप, बेघर झालेलं एकटेपण, ऑमलेट पाव विकत वय निघत चाललेली प्रेयसी, अंगाची आग आग करणारा रेझर आणि गर्भाशय हरवलेला लेखक. या सगळ्याची एकत्र मोठ कशी बांधायची? माझ्याला नाही होणार. पण एक सांगू शकतो, काय? ती प्रेमपत्र लिहिणाऱ्या हातात ते बळ आहे. त्या हाताने नाटक लिहायचं. काहीतरीच काय, चौथीत शाळा सोडली तिनं. साधी बेरीज वजाबाकी जमायची नाही. अभ्यंकर गुरुजींनी हातून लावलं, बापाने अंडा गुरुजीच्या गाडीवर बसवलं. पत्र तेवढी लिहिता येतात. प्रोड्युसर ताटकळत राहिलेला कोर्ट खपवून घेणार नाही. शिक्षा द्या ना मग. जन्मठेप, काळा पाणी, अगदी फासावर चढवा. पण मी खूपच लहान आहे हो, अगदीच लहान. आता लहानपण देगा देवा म्हणत कशाला स्वतःला उगाच फसवायचं? लहानपण फुगवत राहण्यास काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा भर थिएटरमध्ये फासावर चढवा. कदाचित घशात अडकून पडलेलं नाटक बाहेर पडेलही.
लाल भडक रक्तासारखं. पण फक्त पित्त पडलं तर धरू का? प्रश्न सुटलेला आहे. तुमच्या मुलाची चिंता आता मिटली. वाटलं होळी फसते की काय, पण तुमची छाती अभिमानाने फुलून येईल असा पराक्रम गाजून आलाय. मार्केटला नाकारलं म्हणून शहरभर धावत सुटला होता. मलाही आयुष्यात पहिल्यांदाच काहीच सुचेना. मग ट्यूब पेटली. सरळ रेस कोर्सवर घेऊन गेलो. शर्यतीत उतरवलं. पब्लिकला वेड लावत वेड्यासारखा धावत सुटला. बघता बघता स्टार झालाय, स्टार. एक अडचण आहे. ते नाटकाचं थोडं पुढं ढकलावं लागेल. पुढच्या होळीला बघू. यंदा थिएटरात घोड्यांच्या शर्यती लावू. नवीन प्रयोग. हा, जबरदस्त सट्टा लागतोय आणि मार्केटला नाराज करणं बरं नव्हे. काय चालेल ना? चालेल तर बोला, आपला आग्रह नाही. थिएटरात घोडे घुसवू नका. मार्केट मुजोर होऊ नये. कोणाची गोष्ट हरवू नये. भांग उतरावे. सट्टा लागू नये. प्रत्येकाला बघायला एक चांगलं नाटक असावं, तेही विना तिकीट. नाटक संपल्यानंतर सर्वांसाठी प्यायला वाईन असावं, ते पण चांगलं. आणि हो, खळखळून हसता हसता कुणाची पिशवी मात्र हरवू नये. आता हे भरत वाक्य कशाला? उपटायला? तेवढंच दिसतंय आता. पण तिथपर्यंत जायची वाट मात्र सापडत नाहीये. साहेब, नटाने थिएटरांना आग लावली आहे.